तर आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं. तर त्यासाठी मी इथं 25 कैऱ्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, पुसून घेतल्या. त्याच्यानंतर कट केल्याच्यानंतर थोड्या सुकवून घेतल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी इथे साहित्य मेन्शन केलं आहे स्क्रीनवर. ह्याचं प्रमाण मी दिलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी मोहरीची डाळ मंद आचेवर 1-2 मिनिट भाजून घेतली आहे. त्याच्यानंतर बडीशेप घेतली आहे. बडीशेप पण तुम्ही 2-3 मिनटं भाजून घेऊ शकता गरम. त्याच्यानंतर इथे मी सुंठ, काळे मिरे आणि इलायची घेतली आहे. 6-7 इलायची, 10 काळे मिरे आणि याच्याबरोबर मी थोडी सुंठ पण टाकलेली आहे. मिक्सरमधून हे सगळं साहित्य बारीक करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर दुसरीकडे मी इथे कैरीचे काप आहेत, त्याला हळद मीठ लावून घेतलं. नंतर सगळं मिक्स करून घ्या प्रॉपरली, जेणेकरून त्या कैरीच्या कापांना पूर्णपणे लागून जाईल. दुसरीकडे मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. लसूण घेतलं आहे. लसूण ऑप्शनल. भाजलेलं सगळे साहित्य मी इथे एका मोठ्या परातीमध्ये टाकून घेतलं. त्याच्यानंतर मी कडकडीत गरम झालेलं तेल मी इथे मिक्स करून घेते सगळे, आणि ते प्रमाण पण मी दिलेलं आहे ते सेम. इथे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार टाकून घ्या. त्याच्यानंतर मेथी दाणे टाकून हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी इथे गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण मी इथे अर्धा किलो टाकलं आहे. पण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल, कैऱ्या कितपत आंबट आहे त्याच्यावर गुळाचं प्रमाण डिपेंड आहे. तर तुम्ही बघू शकता. मी इथे मिक्स केलं आहे, मिक्स करून घेतलं आहे सगळं साहित्य. आणि नंतर ज्या कैरीच्या कापाला आपण तिखट हळद आणि मीठ लावून घेतलेलं होतं, ते टाकून मी इथे मिक्स करून घेतलं आहे सगळं. पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याला. त्याच्यानंतर दुसरीकडे मी इथे हिंग घेतला आहे. गॅसवर एक तवा ठेवून, जे आपण काचेचं बाऊल किंवा बर्नी तुम्ही कसं घेऊ शकता, त्याला धुरी देऊन घेतलेली आहे इथे, जेणेकरून खराब व्हायचे चान्सेस कमी असतात. आता आपण लोणचं भरून घेतलं आहे पूर्ण, आणि तुम्ही बघू शकता कलर त्याचा. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.